नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार रणबीर सिंग असल्याचा कुटुंबियांचा आरोप। स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी। शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन तात्काळ प्रथम हप्ता वितरित करण्याची मागणी। आणि सरवड येथे जाती अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार रणबीर सिंग असल्याचा आरोप बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन करीत सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती। मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले। या हल्ल्याचा मास्टरमाइंड गुरुद्वारातीलच रणबीर सिंग आहे असा खळबळजनक आरोप बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर जो हल्ला झाला तो रणबीर सिंग याने संपत्तीसाठी केला आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। बाबाजींची संपत्ती माझ्या नावावर करावी अशी मागणी त्याने अनेक वेळा केली होती। बाबाजींच्या जागी मला गुरुद्वाराचा प्रमुख करा अशी मागणी करण्यासाठी तो पंजाब येथे देखील आला होता असे कुटुंबियांनी यावेळी सांगितले। तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली। त्यांच्या कुटुंबियांनी रणबीर सिंग यांच्या विरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे। रणबीर सिंग याच्या परिवाराची बँक खाती तपासण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। बाबा धीरज सिंग यांच्या परिवाराला रणबीर सिंग यांच्याकडून धमक्या देखील येत असून आमच्यावर गोळीबार देखील होण्याची शक्यता आहे असे देखील बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी बाबा धीरज सिंग यांचे कुटुंबातील भूपेंद्र सिंग, किशन सिंग पंजाब, दर्शन सिंह कौर, सुखविंदर कौर, नीलरेप कौर, दारा सिंह, पूरन सिंह कौर आदि उपस्थित होते। जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। मैं भूपेंद्र सिंह, किशन सिंह। जो ये बाबा जी का मर्डर हुआ है उसका जो मुख्य आरोपी है वो रणबीर सिंह सुखदेव सिंह है। ये उसने प्रॉपर्टी और जायदाद के लालच में आकर किया है। वो बाबा की चढ़ाई देकर उसको ऐसे हो गया कि मैं बहुत जल्दी बाबा बन जाएंगे और मेरे को दस्तार बांध दी जाए। जब भी एक दो बार हमारे गांव में आया हमें उसने बोला कि बाबा को बोलकर मेरे को प्रीस्ट बनवा दो। हमने बोला कि हम बाबा को नहीं बोल पाएंगे और संगत को नहीं बोल पाएंगे, ये बाबा का और संगत का मामला है। तो उसने हमें बोला कि जब 1987-88 में नांदेड़ में बाबा साधु सिंह मोनी का मर्डर हुआ था तो ऐसा तो हो ही सकता है ना। ये हमें थ्रेट किया गया। हमने ये बात बाबा को बोली, बाबा बोले कोई बात नहीं, पागल है, कुछ नहीं करेगा। वो ये आज साज सामने आ गया है। शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांना देण्यात आले। शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग सहाय्यासाठी 30 लाख रुपयापर्यंत निधी वापरण्याची तरतूद करण्यात आली असून याची अंमलबजावणी करावी। निराधार योजनेत 25 वर्षाची अट रद्द झाल्याने उत्पन्न मर्यादा 50,000 वरून 1 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव पाठवावा। दिव्यांग पेन्शन मध्ये ₹1,500 वरून ₹2,500 वाढ झाल्याने ₹2,500 पेन्शन लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट कविता पवार, हिंदू क्षीरसागर, भटू चौधरी, सूर्यकांत चौधरी, विनोद पवार, पंडित पवार, वैशाली पवार, जगदीश अहिरराव, प्रकाश गांगुर्डे, राजेंद्र चौधरी, संजय पाटील, रोहिदास पवार, ईश्वर साळवे, विजयसिंग राऊत, अरुण अहिरे, मधुकर मिस्त्री, सुनील साळवे आदी उपस्थित होते। आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत, भटू चौधरी आहेत, मुस्ताक शेख आहेत, तसेच संजय पाटील साहेब आहेत, असे बरेच आमचे दिव्यांग आलेले आहेत। तर आजपर्यंत दिव्यांगांचे 1991चाही कायदा झाला, त्याच्यानंतर 2016चाही कायदा आला, परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत। आता ज्या आहेत आमच्या मागण्या, तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले शासन निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना ₹600
30 लक्ष निधीचा निधी वापरण्याची तरतूद आहे, परंतु आमदार निधीतनं परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही. तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला, पण तरीही जो कायदा आलेला आहे 2011 पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही. वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे, परंतु आमदार लोक खासदार लोक हा निधी वाटप करत नाही. त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली. निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी आमची आहे की जी 25 वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी. त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते. ते श्रावणबाळामध्ये जातात, परंतु श्रावणबाळामध्ये जाताना रेशन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते. तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आई वडिलांना सांभाळून राहिले. त्यामुळे ती रद्द पण आमची अट ती रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे माननीय आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत 2,500 रुपये झालेले, परंतु आज देखील काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त 1,500 पडताय, काहींचे 2,500 पडताय. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले डीबीटी पाहिजे, परंतु डीबीटी होऊन सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात 1,500च पडतायत. तर असं न होता रोग बायठोक, आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत, त्यांना रोग बायठोक दिलं जाते. मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो, का अन्याय केला जातो दिव्यांगांवर, आणि मग का दिव्यांगांना घडी आंदोलन उपोषण करावं लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत. तशा तर बऱ्याच मागण्या आहेत, पण आजच्या तारखेला आम्ही या 3 मागण्या मान्य करतो. जर आमच्या या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल. आणि मला तसं वाटतं ना की या दिव्यांगांपैकी कोणाला तरी आत्मदहन करावं लागेल, त्यावेळीच आमच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन तात्काळ प्रथम हप्ता वितरित करावा या मागणीसाठी माजी नगरसेविका वंदना भामरे व लाभार्थ्यांतर्फे मनपासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन तात्काळ प्रथम हप्ता वितरित करावा या मागणीसाठी माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्यासह लाभार्थ्यांतर्फे महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरी शबरी आवास योजनेतून धुळे मनपाच्या माध्यमातून एकूण 245 प्रस्तावित लाभार्थ्यांपैकी 114 लाभार्थी पात्र करण्यात आले आहेत. पैकी 90 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. असे असताना बांधकाम परवानगी नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे, परंतु नियमानुसार 269 स्क्वेअर फूट जागेला कुठल्याही बांधकाम परवानगीची आवश्यकता नसते. शिंदखेडा नगरपंचायतीने नगर भूमापन कडून मिळालेल्या अभिलेख प्रमाणपत्राच्या आधारावर सदर लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन लाभ देण्यात आला. त्याच धर्तीवर आपल्या लाभार्थ्याचे देखील नगर भूमापन धुळे विभागाकडून मिळालेल्या अभिलेखावर बांधकाम परवानगी मिळावी. शहरी आदिवासी घरकुल योजनेचा शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णयात लाभार्थी पात्रतेत स्पष्ट उल्लेख आहे की घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी. असे असताना मागील 7 वर्षापासून पाठपुरावा करत असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना या ना त्या कारणाने टाळाटाळ करून त्यांच्या हक्काच्या घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. सदर लाभार्थींना तात्काळ लाभाचा पहिला हप्ता वितरित करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा लाभार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबासह महापालिकेच्या आवारात टेंट टाकून बेमुदत आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल असे नमूद करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वंदना भामरे, मीराबाई जाधव, आशाबाई कुवर, दीपक जाधव, शोभा पवार, यमुना ठाकरे, विमल पवार, झिपा वाघ, बन्सीलाल मोरे, आनंदा मोरे, प्रशांत जाधव, तेजाबाई ठाकरे, जिजाबाई पवार, दशरथ पवार, बाळू बागुल, अक्काबाई मोरे आदी उपस्थित होते. आज धुळे महानगरपालिकेत माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आजचा निवेदनाचा विषय होता शबरी घरकुल आवास योजना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा वाक्य आहे, घोषवाक्य आहे, मागेल त्याला घर. आणि मोदीजींच्या आशीर्वादाने या भारत देशातील प्रत्येक गोरगरीब जनतेला घरकुल मिळत आहे. आणि त्या अनुषंगानेच आपल्या धुळे महानगरपालिका हद्दीतील हद्दवाड 11 गावातील आदिवासी समुदायाचे घरकुल शबरी आवास योजनेतून आपण इथं प्रस्तावित केलेले होते. हे प्रस्तावित करत असताना 245 लाभार्थी प्रस्तावित होते. पैकी
114 घरकुलं ही मंजूर झालेली होती. काही बारीक बारीक त्रुट्या होत्या आणि म्हणून 114 घरकुलं मंजूर होती. पैकी 80 लाभार्थ्यांना पहिला हप्ता द्यायचा ठरलेलं होतं आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महानगरपालिकेची आणि आदिवासी विकासची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु बांधकाम परमिशनची अट जी होती, या अटीमुळे घरकुल योजनेला विलंब होत होता, लाभ मिळण्यास विलंब होत होता आणि त्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की स्वतःची जमीन अथवा शासनाने दिलेल्या जमिनीवर हा लाभ देण्यात यावा आणि 269 स्क्वेअर फीटला बांधकाम परमिशनची गरज नसते. हा GR क्लिअर कट असताना देखील विलंब होत होता आणि म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हली आम्हाला सांगितलं की हा GR नुसार आपण तात्काळ कार्यवाही करू. मी अपेक्षा करते की आयुक्त साहेब आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी 100% आदिवासी जनतेला न्याय देतील आणि शबरी आवास योजनेचा लाभ आम्हाला मिळेल. धन्यवाद. धुळे तालुक्यातील सरवड येथे जाती अत्याचार करणाऱ्या आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील सरवड येथे जाती अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरापासून 10 ते 11 किमी अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जाती अत्याचाराच्या घटना घडत आहेत. घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा दाग दिसून येत नाही. परिणामी एकाच गावात दुसऱ्यांदा जाती अत्याचाराची घटना घडते. एवढेच नाही तर जातीयवादी मानसिकता सामाजिक बहिष्कारापर्यंत जाऊन पोहोचते. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे यास जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील बाबासाहेबांच्या फोटोकडे हात दाखवत शिवीगाळी केली. तसेच गौतम सोबतच त्याची म्हातारी आई, आजारी वडील आणि त्याच्या बहिणीला देखील मारहाण करण्यात आली. वरील घटनेच्या बाबतीत 6 दिवस झाल्यानंतर देखील एकही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. पोलीस कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी 22 ऑक्टोबर 2025 रोजी सरवड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकाजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून 2 गटात खूप मोठा वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी बैठका घेऊन समझोता केला. परंतु नंतर समोरच्या पक्षाने गावात त्यांची वेगळी बैठक बोलावली व त्या बैठकीत असे ठरवले की दलित समाजाच्या लोकांना दुकानावर येऊ द्यायचे नाही, यांना चक्कीवर दळण दळून द्यायचं नाही, दूध देणे बंद करायचे, यांना कुठल्याही कामाला लावायचं नाही. काही लोकांनी नकार दिला, पण त्यांनी 2 महिलांना चक्कीवरून परतून दिले. एक जण दूध आणायला गेला असता त्याला दूध दिले नाही. काही महिला शेतात कामाला गेल्या असता त्यांनाही कामावरून परतवून लावले. या संदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोनगीर पोलीस ठाण्याला भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की सदर गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या स्तरावरील असून आम्ही काहीही करू शकत नाही. असे उत्तर एक प्रकारची पळवाटच म्हटली पाहिजे. यावरून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते. अशा पद्धतीने सरवड गावात जाती अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना पोलीस प्रशासन मात्र गुन्हेगारांवर कारवाई करीत नसल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तरी सरवड तालुका जिल्हा धुळे येथील जाती अत्याचार करणाऱ्या आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात तीव्र स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सिद्धांत बागोल, केतन निकम, हर्ष मोरे, धम्मदीप मोरे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, दिनेश बैसाने, निलिमा बांबरे, मयुरी जाधव, विश्वजित वाघ, हरीश वाघ, धनराज जालटे आदी उपस्थित होते. गाव सरवड माझ्यावर अन्याय झाला आहे सर. आज 8 दिवस झाले आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे अटक झालेली नाही आहे. 8 दिवसापासून ते मोकाट फिरत आहेत सर. मला असं म्हटलं की तू आमच्या गावात माझी बदनामी करता येत गायत्रीबाई अनिल पाटील तिने सांगितलं तू माझी बदनामी करतोय बा, या कारणावरनं ते असं मला मारहाण केली सरकारातील. ते झाली नाही सर, मी इथं आत्मदहन करणार आहे. अटक झालीच पाहिजे. पोलीस काय म्हणतात तुम्ही करतायत, पोलीस लक्ष देत नाही सर. 8 दिवसापासून फिरवत आहेत मला. गावात किती लोकांचे घर? ते 35 आहेत सर सरवड गावातील. पुन्हा एकदा तर ठळक घडामोडींवर. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार
रणबीर सिंग असल्याचा कुटुंबियांचा आरोप. स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी. शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देऊन तात्काळ प्रथम हप्ता वितरित करण्याची मागणी. आणि सरवड येथे जाती अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.